जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा 376वा वर्षपूर्ती सदेह वैकुंठ गमन सोहळा म्हणजेच बीज सोहळा आणि आज देहू नगरीमध्ये त्या दृष्टीने सध्या वारकरी दाखल होत आहेत। त्याच पार्श्वभूमीवर देहूमधील मुख्य मंदिरामध्ये आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे। पुढारी न्यूजच्या माध्यमातून तुम्ही सुद्धा गाभाऱ्यातून हे थेट दर्शन घेऊ शकताय। सुंदर अशी फुलांची केलेली आरास आपण पाहतोय। 6 टन देशी विदेशी फुलांचा वापर याच्यामध्ये केलेली आहे आणि ही संपूर्ण सजावट करण्यात आली आहे। देहूच्या मुख्य मंदिराला सुद्धा फुलांची आरास केलेली आहे। बीज सोहळ्यासाठी वारकऱ्यांची सध्या देहूमध्ये मांदियाळी पाहायला मिळते आणि तुम्ही सुद्धा थेट गाभाऱ्यातलं दर्शन पुढारी न्यूजच्या माध्यमातून सगळे प्रेक्षक घेऊ शकताय। देहूमध्ये आज संत तुकाराम महाराज बीज सोहळा संपन्न होतोय। 376वा सोहळा आहे ज्यासाठी वारकऱ्यांची मांदियाळी पाहायला मिळते। सध्या दृश्य आपण पाहतोय देहूमधली संत तुकाराम महाराजांच्या मंदिराला विविध फुलांनी सजावट करण्यात आलेली आहे। दर्शनासाठी भाविकांची झालेली ही गर्दी सध्या आपण दृश्यामध्ये पाहतोय। 376वा वर्षपूर्ती सदेह वैकुंठ गमन सोहळा म्हणजेच बीज सोहळा आज देहू नगरीत होतोय आणि त्याच पार्श्वभूमीवर देहूमधील मुख्य मंदिरात फुलं लावली गेलेली आहेत, त्याची सजावट करण्यात आलेली आहे। देहूच्या मुख्य मंदिराला सुद्धा ही सजावट केलेली आहे आणि बीज सोहळ्यासाठी वारकऱ्यांची ही मांदियाळी सध्या पाहायला मिळते। ...376वा हा बीज सोहळा संपन्न होतोय। आणखी तपशील घेऊया। प्रतिनिधी सागर शिंदे सध्या आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्याकडून। सागर, सध्या मंदिर परिसरात काय नेमकं वातावरण पाहायला मिळते? किती भाविक सध्या इथं दाखल झालेले आहेत? किती वारकरी आहेत? नक्कीच या ठिकाणी संत तुकोबांच्या देहू नगरीमध्ये या ठिकाणी बीज सोहळा म्हणजे सदैव वैकुंठ गमन सोहळा या ठिकाणी साजरा केला जातोय। त्याच निमित्ताने लाखोंच्या संख्येने भाविक हे देहूमध्ये दाखल झालेले आहेत। खरं तर या ठिकाणी सकाळीच हा पारायणाचा सोहळा प्रारंभ झाला। त्यानंतर मोठ्या संख्येने श्री क्षेत्र देहूमध्ये हजारो भाविकांनी हे उपस्थिती लावलेली आहे आणि त्याच निमित्ताने विठ्ठलनामाचा जयघोष, पालखी सोहळा, अभिषेक, महाआरती आणि विविध धार्मिक विधींचं या ठिकाणी वातावरण भक्तिमय झाले। संत परंपरेचे वारकरी जे आहेत त्या मान्यवरांनी दर्शन देखील घेतलेलं आहे आणि या सोहळ्यामध्ये सहभागी होण्यासाठी महाराष्ट्रभरातून वारकरी हे देहूमध्ये आल्याचं दिसून येत आहे। सागर, आजच्या या दिवसानिमित्त तिथे कुठल्या विशेष उपक्रमांचं सुद्धा आज आयोजन आहे का? आज या ठिकाणी देहूमध्ये तुकोबांच्या देहूमध्ये आज या ठिकाणी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आज पुरस्कार देखील देण्यात येणार आहे त्या ठिकाणी। त्यामुळे आज देहूमध्ये मोठ्या संख्येने पोलीस बंदोबस्त केले आहे आणि हजारो लाखोंच्या वारकऱ्यांसमोर त्या ठिकाणी हा सोहळा संपन्न होणार आहे। जी निश्चित। आणि त्यामुळे आता आज दिवसभर खरं तर देहू नगरी वारकऱ्यांनी गजबजलेली असेल असं म्हणायला हरकत नाही। सागर, तुम्ही आमच्याशी असेच जोडलेले राहा। सध्या ही आणखी काही दृश्य आपण देहूमधली पाहतोय। एकीकडे संत तुकाराम महाराजांच्या मंदिरामध्ये झालेली वारकऱ्यांची मांदियाळी, काल रात्री उशिराची दृश्य आहेत, जी रोषणाई, विद्युत रोषणाई सुद्धा परिसराला केलेली आहे, त्याची दृश्य आपण पाहतोय। बाजारपेठा सज्ज आहेत, तुळशीमाळ असेल, इतर फुलं असतील, या सगळ्यांनी बाजारपेठा सुद्धा सजल्यात। ही रात्रीच्या सुमारास चित्रित केलेली दृश्य आपण पाहतोय। आकर्षक अशी विद्युत रोषणाई मंदिराला आणि इतर परिसराला करण्यात आलेली आहे। 6 टन फुलांची सजावट तिथे आज केलेली आहे, कारण 376वा बीज सोहळा आज देहूमध्ये संपन्न होतोय। देहू नगरीत दर्शनासाठी वारकऱ्यांची झालेली ही मांदियाळी आहे। आणखी तपशील आपण घेऊयात। प्रतिनिधी सागर आपल्याशी जोडलेले आहेत। सागर, आणखी काय वेगळं वातावरण तिथे पाहायला मिळते? कारण आकर्षक अशी विद्युत रोषणाई किंवा फुलांची आरास सुद्धा आता आपण सध्या प्रेक्षकांना दाखवतोय। नक्कीच या ठिकाणी श्री क्षेत्र देहूच्या मुख्य मंदिरात, वैकुंठ मंदिरात
विजय निमित्त मंदिराला आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या सदैव वैकुंठ गमन सोहळ्यानिमित्त लाखो अशा संख्येने भाविक हे देहू नगरीत दाखल होतात. त्यामुळे त्या ठिकाणी देहू संपूर्ण विठू नामाच्या गजरामध्ये दुमदुमून निघाली आहे आणि मुख्य मंदिरात केलेल्या या आकर्षक विद्युत रोषणाईमुळे या मंदिराचे प्रतिबिंब पाहता इंद्रायणी नदीत दिसत आहे. यामुळे ही छबी जी आपल्या पुढारी न्यूजच्या प्रेक्षकांसाठी दिसण्यात आलेली आहे. जी निश्चित. आणि पुढारी न्यूजच्या प्रेक्षकांना आपण हे दृश्य पुन्हा एकदा सांगूयात. सध्या संत तुकाराम महाराज यांच्या मंदिराच्या परिसरामध्ये नेमकं काय वातावरण आहे याची ही थेट दृश्य आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. पुढारी न्यूजच्या माध्यमातून सगळे प्रेक्षक सुद्धा थेट गाभाऱ्यातून दर्शन घेऊ शकतात. आज बीज सोहळ्यानिमित्त तुम्हाला प्रत्यक्ष देहूमध्ये उपस्थित राहता आलं नसलं तरी पुढारी न्यूजच्या माध्यमातून तुम्ही ही सगळी दृश्य पाहू शकताय. परिसरात केलेली विद्युत रोषणाई पाहू शकते आणि थेट गाभाऱ्यातलं दर्शन सुद्धा घेऊ शकताय. सागर, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या तपशिलांसाठी.